अंधारात ठेवणाऱ्या व्यवस्थेला आता जनता माफ करणार नाही। सौर ऊर्जा आणि पवनचक्कीच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यात सुमारे 1000 मेगावॅट वीज निर्मिती केली जाते। त्यापैकी जिल्ह्याची एकूण वीज मागणी अवघी 450 मेगावॅट इतकी आहे। तरीही धाराशिवमध्ये लोडशेडिंगची समस्या कायम आहे। विशेषतः सायंकाळी 6 ते रात्रीच्या 12-1 वाजेपर्यंत वीज पुरवठा खंडित केला जातो। जेव्हा जिल्ह्याची वीज मागणी ही एकूण निर्मितीच्या निम्म्यापेक्षाही कमी आहे, तेव्हा लोडशेडिंगचा प्रश्न निर्माण होतोच कसा? ज्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वीज निर्मिती होते, त्याच जिल्ह्यातील नागरिकांना अंधारात का ठेवले जाते? जर स्थानिक गरजेपेक्षा कितीतरी जास्त वीज निर्मिती होत असेल, तर या टंचाईमागचे नेमके कारण काय? याबाबत प्रशासन आणि महावितरण नागरिकांसमोर स्पष्ट भूमिका मांडण्यास का तयार नाहीत? जनतेला सतत अंधारात ठेवणारी ही व्यवस्था आता संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे। नागरिकांच्या संयमाचा अंत पाहू नका। जनतेच्या प्रश्नांना उत्तर देण्याची वेळ आता आली आहे। अन्यथा जनतेच्या रोषाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा। या अन्यायकारक लोडशेडिंग विरोधात आणि धाराशिवकरांना अखंड वीज पुरवठ्याच्या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष धाराशिव जिल्ह्याच्या वतीनं भव्य चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे। धाराशिवच्या जनतेला न्याय मिळालाच पाहिजे।